मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे। PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांचा समावेश आता माझी लाडकी बहीण योजनेमध्ये केला जाणार आहे। सोबतच अर्ज करण्यासाठी नवीन पोर्टल जे आहे ते नवीन पोर्टल सुरू करण्यासंदर्भातील इथे GR जो आहे तो शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा बनला आहे, शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा। असे नवनवीन माहितीचे व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असतात। तर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध समित्या गठीत करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा दिनांक 15 जुलै 2024 रोजीचा हा शासन निर्णय आहे। शासन निर्णय थोडक्यात जाणून घेऊया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णय अधिक्रमित करून खालीलप्रमाणे सुधारित सचिव स्तरीय समित्या ज्या आहेत त्या इथे गठीत करण्यात येत आहे। लाभार्थी नोंदणी समिती जी आहे ते तुम्ही इथे पाहू शकता। यामध्ये अध्यक्ष, सदस्य, सदस्य सचिव अशा प्रकारचे पद जी आहेत ती ठेवण्यात आलेली आहेत। पुढे समितीची कार्यकक्षा इथे पाहून घेऊयात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अपेक्षित लाभार्थ्यांची संख्या विचारात घेऊन कालबद्ध पद्धतीने त्यांच्या नोंदणीसाठी योजनेचे पोर्टल जे आहे ते इथे तयार करण्याचे निर्देश या शासन निर्णयाद्वारे इथे देण्यात आलेले आहेत। त्यानंतर सदर पोर्टल गो लाईव्ह करायचं आहे। योजनेच्या पोर्टलच्या वापरासंदर्भात भविष्यात येणाऱ्या अडीअडचणीचे निराकरण करणे अशा प्रकारची या समितीची कार्यकक्षा जी आहे मित्रांनो ती इथे असणार आहे। लाभार्थी निश्चित करण्यासाठी सुद्धा समिती गठीत करण्यात आलेली आहे। त्यामध्ये अध्यक्ष, सदस्य आणि सदस्य सचिव अशा प्रकारची पदं जी आहेत ती इथे समितीमध्ये देण्यात आलेली आहेत। या समितीची कार्यकक्षा काय असणार आहे ते जाणून घेऊया थोडक्यात। केंद्र राज्य शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांची उदाहरणार्थ PM किसान, पोषण, MGNREGS, PM स्वनिधी, GSY, PMMVY व अन्य तत्सम योजना ज्या आहेत या योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी गाव पातळीवर युनिक लिस्ट उपलब्ध करून देण्याची कार्यकक्षा जी आहे ती या समितीची असणार आहे। ज्या महिला राज्य शासनाच्या कोणत्याच योजनेच्या लाभार्थी नाहीत त्यांची नव्याने स्वतंत्रपणे नोंदणी झाल्यानंतर त्यांच्या याद्या तयार करण्याची पद्धत जी आहे ती ते ठरवण्यात आलेली आहे। त्यानंतर उपरोक्तप्रमाणे दोन्ही प्रकारे तयार होणाऱ्या याद्यांतील पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याकरिता पद्धती निश्चित करणे अशा प्रकारची ही जी कार्यकक्षा जी आहे ती या समितीची असणार आहे। पुढे आपण पाहूयात लाभ अदायगी प्रणाली समिती जी आहे ती इथे तुम्ही पाहू शकता। यामध्ये पदनाम आणि समितीतील पदनाम अशा प्रकारचं या समितीचं स्वरूप असणार आहे आणि या समितीची कार्यकक्षा जी आहे ती तुम्ही इथे पाहू शकता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत उपरोक्तप्रमाणे प्राप्त प्रत्येक महिलेला तिच्या आधार लिंक केलेल्या स्वतःच्या सक्षम बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच DBT पद्धतीने सदर योजनेचा लाभ जलद गतीने देण्यासाठी कार्यप्रणाली जी आहे ती या समितीला इथे निश्चित करायची आहे। त्यानंतर आवश्यक त्या ठिकाणी संबंधित बँक किंवा पोस्ट पेमेंट बँक, NPCI म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आदी यंत्रणांशी समन्वय साधून लाभ अदायगीमध्ये सुसूत्रता व गती जी आहे ती या समितीला आणायची आहे आणि या संदर्भात भविष्यात येणाऱ्या अडीअडचणी ज्या आहेत त्याचं निराकरण करण्याचं कामसुद्धा या संबंधित समितीचं इथे असणार आहे। त्यानंतर मित्रांनो, उपरोक्तप्रमाणे गठीत तिन्ही समित्या मुख्य सचिव यांना दैनंदिन अहवाल व माहिती जी आहे ती इथे सादर करणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ह्या शासन निर्णयाद्वारे 3 समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत आणि या तिन्ही समित्यांचा जो कार्यकक्षा आहे किंवा जो काय कार्यपद्धती जी आहे ती आता आपण इथे जाणून घेतलेली आहे। आशा करतोय व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ह्या GRची माहिती भेटून जाईल। धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।